राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी एका बैठकीचं आयोजन केले। बुधवारी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक बोलावली आहे। 5 वाजता मुंबईमध्ये बुधवारी संध्याकाळी ही बैठक होईल। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणकोणते नेते उपस्थित राहतात आणि या बैठकीमध्ये काही निर्णय महत्त्वाचे होतात का, या सगळ्याकडे लक्ष राजकीय वर्तुळाचं असेल, महायुतीतल्या नेत्यांचं असेल। आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या हालचाली। राष्ट्रवादी काँग्रेसमधले वरिष्ठ नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत। कार्यकारिणीमध्ये बऱ्याचशा नेत्यांना पद देण्यात आलेली नसल्यामुळे सुद्धा नाराजी असल्याची चर्चा आहे आणि यावरूनच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इतर नेत्यांच्या सुरू केलेल्या भेटीगाठी यामुळे अनेक चर्चा होतात। त्यामुळे सगळ्या संदर्भात सुनेत्रा पवार यांनी आतापर्यंत काहीही वक्तव्य केलं नसलं तर या बैठकीमध्ये मंत्री, आमदार, नेते यांच्या समवेत काय चर्चा होते याकडे लक्ष असेल। या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, या बैठकीबद्दल काय काय अपडेट्स मिळाले थोडक्यात सांगा। अगदी बरोबर आहे। सुनेत्रा पवार ज्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी उद्या संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये सर्व आमदारांची आणि कार्यकारिणीमधले जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जो पक्षामध्ये जो विसंवाद सुरू आहे आणि पक्षामधले वरिष्ठ नेते जे नाराज आहेत त्यांच्यामधला एक कॉमन संवाद घडवून आणण्यासाठी जे आहेत आणि त्यांची जी काही गाऱ्हाणी असतील ते ऐकण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी ही बैठक बोलावली आहे। हे सुद्धा माहिती मिळते की सुनेत्रा पवारांनी बोलावलेल्या या बैठकीमध्ये जय आणि पार्थ पवार जे आहेत ते सुद्धा उपस्थित राहतील। मात्र या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि त्याचबरोबर सुनील तटकरे उपस्थित राहतील की नाही याकडे सर्वांचं लक्ष असेल। आगामी काळामध्ये जे आहे ते 16 विधान परिषदेच्या आमदारांची निवडणूक सुद्धा होणार आहे आणि आज महायुतीची समन्वय बैठक सुद्धा सुरू आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या जागा आणि समन्वयाची जी बैठक आजची सुरू आहे त्याचे एकूणच रिपोर्टाज आणि त्याचा एकूणच आढावा जो आहे तो सुनेत्रा पवार हे पक्षातील वरिष्ठ कार्यकर्त्यांसोबत वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत घेतील आणि पक्षातला विसंवाद मिटवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील आणि त्यासाठी स्वतः सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतली असल्याची सुद्धा माहिती मिळते। राष्ट्रवादीतले जे नाराज असल्याची चर्चा असलेले वरिष्ठ नेते आहेत, मग ते सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा इतर नेते असतील, तेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का, याच्याबद्दलची कन्फर्म माहिती मिळू शकली? सध्या सुनेत्रा पवार यांनी जे आदेश दिलेले आहेत त्यांनी पक्षातील सर्व आमदारांना आणि त्याचबरोबर पक्षातील जे कार्यकारिणीचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांना बोलवलं आहे। मात्र या कार्यकारिणीमध्ये जर महत्त्वाचं म्हणायला गेलं तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाच्या पुढे कोणतंही पद लिहिलेलं नाहीये। त्यामुळे कार्यकारिणीमध्ये त्यांना देण्यात आलेलं महत्त्व जे मागच्याच म्हणजे त्यांच्याकडे जे मागे जी पदं होती त्यालाच कन्सिडर करायचं आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना सुद्धा ते हजर राहतील की नाही याकडे सर्वांचं लक्ष असेल। कारण सुनील तटकरे यांना सुद्धा या पक्षातल्या बैठकीसाठी बोलवलेलं आहे। कारण दिल्लीमध्ये जे आहे ते सुनेत्रा पवार हे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा एकूणच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटल्या तेव्हा सुद्धा प्रफुल्ल पटेल असो किंवा सुनील तटकरे असो त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी जे आहे ते म्हणजे आसामचा मग शपथविधी सोहळा असो त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी 4 हात लांब राहणं जे आहे आपल्याला वारंवार हे चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये हे दोन्ही नेते यांना बोलावलं असल्याची माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळते। मात्र हे दोन्ही नेते हजर राहतील की नाही याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र जय पवार आणि पार्थ पवार जे आहेत ते या बैठकीत उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। धन्यवाद ज्योत्स्ना, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर राष्ट्रवादी काँग्रेसची बुधवारी संध्याकाळी 5 वाजता बैठक होईल। आता या बैठकीला कोण कोण उपस्थित राहतंय याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल।